धन्यवाद किरण वस्कर सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री शिवाजी द बॉस यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा आपण पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा 3 दिवसीय थरार पाहतोय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. दोन गाव एक संघ टॉस जिंकला. कुंभारगणी डांगरेगर जावळी तालुक्यातील हे दोन संघ त्यांनी घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. दुसऱ्या बाजूला शाहवाडी तालुक्यातील दोन संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात. पिंटू दादा 11 करण जोशी विपक्ष मुटकलवाडी त्यांच्या साथीने खेळतात हे संघ. दोन्ही टीम जर आपला 12वा खेळाडू असेल तर पाठवायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये विनंती आहे, जर असेल तर पाठवा. पहिलं षटक घेऊन ओमकार सज्ज होत असताना संतोष मगदूम आणि त्यांच्या साथीला संदीप वलांगडे ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. शाहवाडी तालुक्याचे हे दोन बॅटर, दोन गाव एक संघाच्या फॉर्मॅट मध्ये. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू. टीमची धावसंख्या धावफलकावर 10 धावा. ओमकार यांच्या पहिल्या षटकामध्ये एक षटकार आला. संतोष मगदूम यांच्या बॅटमधून 3 चेंडू अखेर 10 धावा. धावफलकावर 5 चेंडूंचे एक षटक, 4 षटकांचा हा खेळ. पहिल्या डावाचा आपण खेळ पाहतोय. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, बॅटची काढायला लागले. एक चौटी धाव हवी आहे, एक चिकी सिंगल. ही वेगाने धाव मात्र पूर्ण करत असताना संतोष मगदूम, शाहवाडी तालुक्याचा वंडर बॉय, मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले व्यक्तिमत्व पहा, फिटनेस आणि ज्या वेगाने 200 मीटर ज्या पूर्ण करू शकतात त्याच वेगाने मात्र ही 22 यार्डची खेळपट्टीवरती एक धाव पूर्ण केली आहे. 11 धावा धावफलकावर. 1 टू गो. चांगली सुरुवात. हा देखील चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडासा आतमध्ये होतोय. वेग देखील प्राप्त होत असताना ओमकार यांच्या शेवटच्या चेंडूवर पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. टीम पिंटू दादा 11 करण जोशी मुटकलवाडी बिनगडी बाद 11. षटक क्रमांक 2 विजय यांना पाचारण केले.
पहिला चेंडू विजय यांचा ऑफ स्टंपच्या बाहेरचा कट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगतात. चांगली गोलंदाजी ची सुरुवात करत असताना मात्र विजय पाऊस पडून गेला आणि या ओल्या खेळपट्टीचा चांगला वापर केला जातोय. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. 12 धावा धाव फलकावर, 12 रन्स ऑन बोर्ड. संदीप वलांगडे त्यांच्या साथीला संतोष मगदुम ही जोडी मैदानामध्ये खेळ करत असताना 20 चेंडू मध्ये कितपत मजल मारेल हे पाहायचंय. एक समाधानकारक धावसंख्या. हा चेंडू काहीसा खाली राहतोय. एस्टनच्या मागे होते चुकी. एक धाव 22 स्वरूपात मात्र प्राप्त होत असताना या एक एक धावा खूप महत्वाच्या असतील. अशा प्रकारच्या धावा टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिर राहू दे. 13. फुललेंचा चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये संदीप वलांगडे यांच्या बॅट मधून मुटकलवाडीचा ब्रँड दाखवणारा बॉस चषक 2025 चा येतोय. अप्रतिम षटकार. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये संदीप वलांगडे. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अशा प्रकारच्या चेंडूवर संदीप वलांगडे सहसा सोडत नाहीत. तेच पाहायला मिळते. 19 धावा 3 चेंडू अखेर 19. आपटी बार काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 1 पर दी ओव्हर म्हणजे एक उसळता चेंडू हाताळलाय तुम्ही. 20. 20 धावा धाव फलकावर. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. संदीप वलांगडे ऑन स्ट्राइक. हाफ टॅकर चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला लागला. जेलची संधी. कॅच ड्रॉप. चेंडू हातातून निसटला. त्याचा फायदा मात्र घेतला जाईल. 2 धावा इथे सहजरित्या प्राप्त केल्यात. येस, बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. या चेंडूची उंची पाहिजे. वेलकम कॅप्टन 26. ते आलेत. 1 पर दी ओव्हरचा आधी इशारा दिला होता. आता हा नो चेंडू आहे का हे पाहायचंय. येस, आधीच्या चेंडूवर त्यांनी 1 पर दी ओव्हर घोषित केला होता. त्यामुळे आता दिशा पाहायची आहे. चेंडू किती उंच आहे. बॅडमिंटन स्ट्रोक आणि रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू रिटेन. कौतुक करेन मी बॅटिंग करत असताना संतोष मगदुम संदीप वलांगडे यांचा. त्याच तत्परतेने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यू आहे त्याचा फायदा. फ्री हिट. फ्रेडचा चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. बॅटची कडा लागली होती. नुकसान होणार नाहीये. फ्रेडचा चेंडू मात्र चांगला हाताळलाय. अशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. 23 धाव फलकावर. 1 टू गो. शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा मानस आहे. बॅटच्या स्टिकरला लागलाय. वेगळ्या धाटणीचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत. कव्हरला ड्राईव्ह मारले. स्लाइड मारत असताना 2 धावेचा प्रयत्न केला जातोय. अगदी हाताच्या जवळून 2 धावा प्राप्त केल्या. हे पावसाळी क्रिकेट आहे. क्रिकेटला तुम्ही समजता तेवढं सोपं नाहीये. शेवटच्या चेंडूवर आल्या 2 धावा षटकाची होते सांगता. 25 धावा धाव फलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त. पिंटू दादा 11 करण जोशी मुटकलवाडी. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना 25 रन्स ऑन बोर्ड. अ गटातून येवती कुसूर हे संघ अगदी बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झालेत. या गटातून कोणता संघ खेळेल
आणि त्यानंतर मात्र युवती कुसूर या संघासोबत कोण दोनात करेल हे पाहायचंय. षटक क्रमांक 3 विनोद धनावडे. षटक क्रमांक 3 साठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय, त्यांच्याकडे अनुभव देखील आहे. समोर एक मोठं आव्हान. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकरला चेंडू लागला गोलशंकी क्षेत्रामध्ये. विनोद धनावडे यांच्या पहिल्या चेंडूवर एक धाव आली. संतोष मगदुम एक शावडी तालुक्यातील पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट मधील मोठं नाव, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील अग्रगण्य नाव. त्या नावाला साजेसा खेळ करावा लागेल, धावा कराव्या लागतील. 26 मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. स्वतःच्या गोलंदाजीवर झेलची संधी असेल आणि विनोद धनावडे चुकी करणार नाहीयेत. स्वतःच्या गोलंदाजीवर चांगला झेल टिपलाय आणि मोठा धक्का, मोठ्या विकेटचं पतन. संतोष मगदुम झेलबाद. हा लेग कटर चेंडू फटका फसला आणि या काय चांगली झेल टीपला गेलाय. छोटे बंधू बाद झाल्यानंतर आता मात्र मोठे बंधू आनंद मगदुम मैदानामध्ये दाखल होत असताना ते देखील मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. इनिट नंबर 3 आनंद मगदुम. 26 ला 1. आज आपण या सख्या बंधूंच्या जोड्या पाहिल्यात आणि त्यामध्ये अजून एक बंधूंची जोडी. दोन गाव एकचं क्रिकेट म्हणजे एक वेगळा प्रकार, एक वेगळ्या क्रिकेटचा थरार. दोन चेंडूंचा खेळ झालाय. 26 ला 1. विनोद धनावडे चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू खेळण्यासाठी दाखल झालेत आनंद मगदुम. वन पडती ओव्हरचा इशारा केला जातो. एक आपटी बार, व्हाईट बॉल, एक सिंगल धाव सोडली जाते. 27 धावा धाव फलकावर. 27. स्लॉप स्वीप करण्याचा प्रयत्न, कमी गतीने चेंडू टाकलाय. धाव मात्र इथे प्राप्त होणार नाहीये. चांगली गोलंदाजी विनोद धनावडे यांची. अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा वापर मात्र काय दर्जेदार पद्धतीने केलाय. एक्सपिरियन्स इज युअर बेस्ट टीचर. त्याचं प्रात्यक्षिक मात्र सादर करत असताना चौथा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहेत मिड विकेटला. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. आनंद मगदुम यांचं खातं उघडलं जातं एक सिंगलच्या मदतीने. टीमची धाव संख्या 28. 1 टू गो. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली विनोद धनावडे यांनी. महत्वाचा विकेट देखील घेतलाय. शेवटचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तैनात. लॉंग ऑफला पहिल्यांदा पडले, उभे राहिले. प्रयत्न चांगला केला परंतु प्रयत्नामध्ये आले अपयश आणि शेवटच्या चेंडूवर 4 धावा संदीप वलांगडे यांच्या बॅटमधून येतोय चौकार. 32 धावा धाव फलकावर. 32 रन्स ऑन बोर्ड. हा पहा रिप्ले. मी कौतुक करेन क्षेत्ररक्षक असं पडले, त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी प्रयत्न केला परंतु चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर. 32 धावा धाव फलकावर. नेक्स्ट मॅच राजे ग्रुप रांजणी श्री चौनेश्वर स्पोर्ट्स गवडी. आपण सज्ज राहायचं. चला प्लीज मॅचला थोडंसं स्पीडअप करा. कुंभारगणी डांगरेकर. 32 32 धावा धाव फलकावर. एका बाजूला सावली तालुक्यातील 2 टीम पाहायला मिळतात. कुंभारगणी डांगरेकर. दुसऱ्या बाजूला शाहूवाडी तालुक्यातील पिंटू दादा 11 करंजोशी मुटकलवाडी. या 5 चेंडूवर किती धावा केल्या जातील हे पाहायचंय. अंतिम षटक कोणावर विश्वास दाखवला जातो हे पाहायचंय. ओमकार जाधव अंतिम षटकासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय. 32 32.
पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 14 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 7. ओमकार जाधव अंतिम षटक समोर आनंदा मगदुम. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळला जातोय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न आनंदा मगदुम यांचा चेंडूला मिडल करण्यामध्ये अपयश. इथे मात्र स्लाइड मारल्यात असताना विनोद धनावडे एन्जॉय करत असताना हे ग्रामीण क्रिकेट, हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. या गोष्टी तुम्हाला वारंवार पाहायला मिळतात. तुम्ही पडल्यानंतर एक स्माइल देखील असते चेहऱ्यावर. प्रत्येक जण एन्जॉय करतो हे क्रिकेट. सुरुवातीला फक्त मुंबईमध्ये खेळलं जाणार हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट संपूर्ण महाराष्ट्रभर आता मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. विविध तालुक्याच्या प्रीमियर लीग होतात. 33 धावा, 33 रन्स ऑन बोर्ड. शॉर्ट बॉल त्यावर केलाय प्रहार. संदीप वलंगडे यांच्या बॅट मधून चेंडू सीमा पार. शिवा जाधव बॉस यांच्या वाढदिवसाचा येतोय ब्रँडेड षटकार. काय फटका सजवलाय संदीप वलंगडे. वैयक्तिक नाबाद 22 धावा. हा पहा रिप्ले. शॉट ऑफ लेनचा चेंडू बॅक फुटला गेले. वेट ट्रान्सफर केलं आणि टायमिंग मात्र अप्रतिम करत असताना मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला चेंडूला फेकून दिला. 39 धावा धाव फलकावर. 39. ओमकार बॅकफुटला जाऊन चांगला पंच केलाय. डीप एस्टकावर आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न इथे होत असताना आनंदा मगदुम दुसरी धाव वेगाने पूर्ण करतायत. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. चांगली बाब मी म्हणेन आनंदा मगदुम यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ते देखील मोठे खेळाडू आहेत परंतु त्यांना माहित आहे या डावामध्ये संदीप वलंगडे चांगली बॅटिंग करतायत आणि त्यांना स्ट्राईक वरती आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न. 41 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 41 रन्स ऑन बोर्ड. स्क्वेअर कट गलीमध्ये चेंडू गोलशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. एक सिंगल धाव संदीप वलंगडे यांच्या खात्यामध्ये. संदीप वलंगडे वैयक्तिक 25 धावा. टीमची धावसंख्या 42. 1 टू गो. पहिल्या डावाचा शेवटचा चेंडू. 6 आल्या तर 48 होतील. 4 आले तर 46 होतील. किती धावा येतील या शेवटच्या चेंडूवर, किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल हे ठरवणारा हा शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. गुडलेनचा चेंडू पडला, कट झाला. एस्टनच्या मागे यष्टीरक्षक उर्वरित काम पूर्ण करत असताना शेवटचा चेंडू आलाय. निर्धाव. 43 धावांचं लक्ष विजयासाठी कुंभारगणी डांगरेगर या संघाला 43 रन्स टू विन. च्या सर्व पुरस्कर्त्यांनी या बॉस चषक 2025 ला बहुमूल्य सहकार्य केलेलं आहे. चेंडू सौजन्य VSS सनबूर आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण ज्या सनबूर विठ्ठलवाडी गावातून शिवाजी बॉस हे व्यक्तिमत्व आज मात्र संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटला ओळख झाली. अजय कदम साहेब, सुनील देसाई साहेब आपल्या मनापासून आभार. दिनेश महाडिक साहेब, संतोष दादा करपे साहेब ज्यांनी ट्रॉफी सौजन्य. विलास सूर्यवंशी साहेब, संतोष सूर्यवंशी साहेब आपल्या मनापासून आभार. रितेश निकम साहेब, सचिन हेळवे साहेब आबा, प्रदीप सावंत साहेब आपला आभार. संदीप बावडेकर साहेब सँडी थँक्यू सो मच. सुदेश दादा सकपाळ साहेब, अक्षय कदम साहेब आपल्या मनापासून धन्यवाद. आणि बॉस यांच्यावर प्रेम करणारी व्यक्तिमत्व आहेत. उद्या पाटण तालुक्यातील तब्बल 20 संघ खेळतील. शिवस्वराज्य अकॅडमी, गोपीदास सूर्यवंशी साहेब आपलं धन्यवाद. गौरांश राहुल कदम चिक्या, अनिल बोमकर साहेब, आराध्या ट्रॉफी हाऊस, अक्षयदादा कदम, राहुल बनगे साहेब आपल्या मनापासून आभार. निलेशदादा कोळसकर साहेब, या सर्व व्यक्तिमत्वांनी जे प्रेम दर्शवले, संदीपदादा जाधव साहेब आणि विठ्ठल देवीचा आशीर्वाद नेहमी बॉस यांच्यावर आहेच.
चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका, शतरक्षण लावून घ्या. पिंटू दादा 11 करण जोशी मुटकलवाडी. 43चा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे पाहूया. कुंभारगणी डांगरेकर आपली बॅटिंग आहे. आपला 12वा खेळाडू पाठवा आता प्लीज. बॅटिंगसाठी खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. आता बॅटिंग आहे म्हणून. अजून एक बंधूंची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. करण सुर्वे, जय सुर्वे, मॅन फ्रॉम डांगरेगर. दुसऱ्या बाजूला पिंटू दादा 11 करण जोशी मध्ये देखील सख्या बंधूंची जोडी आहे. आनंदा मगदुम, संतोष मगदुम दोन्ही मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले बंधू. आज सकाळी जाधवमरी गावचे जय जाधव, सुरेंद्र जाधव या बंधूंना पाहिलं. त्यानंतर कडवे बुद्रुक, निलेश पनाळे, नितीन पनाळे यांना आपण पाहिलं. आता जयेश सुर्वे, करण सुर्वे यांना आपण पाहतोय. संतोष मगदुम, आनंद मगदुम हे देखील इन ऍक्शन आहेत. ही एक खासियत असते, कारण ज्या वेळेला तुम्ही आपल्या गावासाठी खेळता, मोठा बंधू क्रिकेट खेळत असेल तर छोटा बंधू देखील ते क्रिकेटचे धडे गिरवतो. 20 चेंडूमध्ये करायचे 43. पहिल्या षटकासाठी शाहूवाडी एक्सप्रेस. आनंद मगदुम सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर मान फॉर्म करण जोशी. जय सुर्वे ऑन स्ट्राइक आणि त्यांच्या साथीला त्यांचेच बंधू करण सुर्वे. 43चा पाठलाग होते दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू. पहिला चेंडू शॉट ऑन जॅक डीपला आहे, मिड विकेट. संतोष मगदुम पहिल्या चेंडूवर 1 धाव. आनंद मगदुम पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेत. आज क्रिकेट बरोबर आपल्या करिअर कडे कसं लक्ष द्यावं, मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले व्यक्तिमत्व आणि तेवढंच मोठं नाव पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये पिंटू दादा 11 करण जोशीचा तोफखाना शाहूवाडी एक्सप्रेस. 42 धावांची गरज आहे अद्याप. हाफ ट्रॅकर चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला. बॅकवर्ड पॉइंट डीपला आहे. स्वतः एसटी रक्षक संदीप वलांगडे चेंडूवर गेलेत. 1 धाव मात्र प्राप्त होईल. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल आल्यात, म्हणजे सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न. कुंभारगणी डांगरेगर दोन्ही जावली तालुक्यातील संघ. दुसऱ्या बाजूला 2 शाहूवाडी तालुक्यातील संघ इन ऍक्शन. कमी गतीने टाकलेला चेंडू सोडून दिलाय. दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते टीमच्या टोटल मध्ये. आज संपूर्ण दिवसभराचा विचार केला तर प्रत्येक संघाला या अवांतर धावा कुठेतरी महागड्या ठरल्यात. हा पहा वेगाने चेंडू हाताळला गेलाय. डाऊन द लेग साइड डीपला स्क्वेअर लेग आहे. त्यांना 1 धाव प्राप्त केली जाईल. नंदू आहेत वेगाने, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. 5 स्लाइड मारले जरूर. हे प्रेम आहे. एक ज्या प्रकारे या 2 धावा प्राप्त केल्यात, विकेट करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला. एक्सचेंज रक्षक आहे. डॉट बॉल आणि ज्यांच्या माध्यमातून सातत्याने हे आरएसए गोटिवलीचं मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलं जातं. शिवाजी दादा बॉस यांच्यावर असलेलं विशेष प्रेम. अनिकेत दादा म्हात्रे साहेब आपलं मनापासून आभार. अनिकेत शेठ म्हात्रे आणि त्यांच्या बरोबरीने अक्षय दादा शेठ म्हात्रे आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतो. टीमची धावत संख्या 4 आणि हे पाटण क्रिकेटवरती त्यांचा विशेष प्रेम आहे. आज आरएसए गोटिवलीचं हे क्रीडांगण सातत्याने उपलब्ध करून दिलं जातं. पहा या क्रीडांगणाची खासियत आहे, काय गोलंदाजी होत असताना षटकाची होते सांगता. आनंदा मगदुम शाहूवाडी एक्सप्रेस यांचं पहिलं षटक होतंय समाप्त. टीमची धावत संख्या 4. आज पश्चिम महाराष्ट्र असू द्या, पाटण तालुका असू द्या, शिवाजी जाधव बॉस हे नाव प्रत्येकाच्या तोंडावर असतं.
परंतु जर नवी मुंबई मध्ये विचार केला मैदान खूप कमी आहेत आणि स्पर्धा जास्त, परंतु अरेसे गोटिवलीचे क्रीडांगण सातत्याने पाटण तालुका असू द्या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटसाठी ज्यांनी उपलब्ध करून दिलं जातं, अनिकेत दादा म्हात्रे, अक्षय दादा म्हात्रे साहेब, आणि खरंच आम्ही आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो कारण या भूमिपुत्रांमुळे क्रिकेट सातत्याने जिवंत राहिले आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटला विविध मैदान उपलब्ध करून देण्यामध्ये प्रामुख्याने अरेसे गोटिवलीचं मैदान त्यांच्या माध्यमातून सातत्याने उपलब्ध करून दिलं जातं. आपल्या मनापासून आभार आणि असंच आपलं प्रेम आपलं सहकार्य राहील ही सदिच्छा. संतोष मगदुम षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना 15 चेंडू 39 ची गरज. पंधरा 39 समीकरण. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, उसळता चेंडू कानाजवळून अगदी शिट्टी मारून गेला. ज्या प्रकारचा वेग पाहायला मिळाला, शुभ संध्याकाळ बोलणारा हा संतोष मगदुम यांचा चेंडू. छोटे बंधू आहेत आनंदा मगदुम यांचे आणि दोन्ही बंधू मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत. दोघांकडे ही अष्टपैलू खेळाची प्रात्यक्षिक आहेत. मोठे दोन्ही खेळाडू, त्याबरोबर करिअर मध्ये देखील यशस्वी. हा वेगाने चेंडू टाकलाय, टच अँड गो स्ट्रोक. ज्या वेगाने आला त्याच वेगाने मिड विकेटला क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषा पार. जय सुर्वे यांच्या बॅटमधून षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अशा प्रकारे हाफ व्हॉली होता, पिक केला. जसे पिंटू दादा 11 करंजोशीचे दोन्ही बंधू आहेत, त्यांनी पहिली 2 षटकं हाताळतात, तसे टीम डांगरेकर साठी देखील हे 2 बंधू आहेत, जय सुर्वे करण सुर्वे. धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचते. 10 धावा 43 चा पाठलाग करायचा आहे. दोन्ही संघांसाठी हा महत्वाचा सामना आहे. आता पाऊस पूर्णपणे थांबलाय, खेळपट्टी सुकी झाली. इथे मात्र कमबॅक करत असताना पुनरागमन करून देणारा चेंडू संतोष मगदुम यांचा डॉट बॉल. का माझं नाव शाहूवाडी तालुका पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये आदराने घेतलं जातं. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये एक मोठं नाव. डॉट बॉल कमबॅक केलाय आणि गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. इथे उसळता चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, चकित केलाय, सरप्राईज करणारा चेंडू जय सुर्वे. व्हाईट बॉल. इथे मात्र व्हाईट चेंडू आहे का नाहीये पाहायचंय. छा प्रकारे हा चेंडू पडल्यानंतर किती कट झालाय. चेंडूला थोडीशी उसळी तर प्राप्त झाली, परंतु हा चेंडू कुठे आहे, फलंदाज किती सफल झालेत, त्यानंतर खेळण्याचा पवित्रा कसा होता, चेंडू पडल्यानंतर कट झाला का हे पाहायचंय. परंतु ज्या प्रकारे चेंडू कट झालाय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासले जाते. आणि पहा गणेश शिंदे मिस्टर PTR BPL त्यांचे चाहते आहेत, त्यांच्यावर प्रेम करणारी व्यक्तिमत्व. सायकल घेऊन त्यांना भेटायला गेलेत. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्टचा या वर्षीचा मालिकावीराचा किताब गणेश शिंदे आणि येस व्हाईट बॉल. आणि अशी ज्यावेळेला तुम्ही चांगला खेळ करता अशी सायकल काय, उद्या कार घेऊन कोण मैदानामध्ये येईल तुमच्या सेल्फी काढायला. एक अवांतर धाव, एक एक्स्ट्रा धाव. बॅटची आतली काढा लागले, चेंडू गलीमध्ये फ्लाइंग स्लिप मध्ये मार्गस्थ होईल. वेग आहे, वेग आणि संतोष मगदुम यांचं एक वेगळं नातं राहिलंय. आज आपल्या मोठ्या बंधूच्या पावलावर पाऊल ठेवत असताना त्यांच्याकडे देखील गोलंदाजीमध्ये वेग आहे. आणि संतोष मगदुम काय गोलंदाजी करत असताना 12 धावा, 1 to go. जय सुर्वे करण सुर्वे धावांसाठी संघर्ष करत असताना डांगरेकर टीम कुंभारगणी हे 2 संघ 2 गाव 1च्या फॉर्मॅट मध्ये 1 to go. शेवटच्या चेंडूवर मात्र डॉन यांना मिड विकेटला मागे घेतलं जात आहे, कारण पावसाळी क्रिकेट आहे, पॉवर प्ले नसतो, या खासियत आहे क्रिकेटची.
हा मात्र ओव्हरपिच चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू सीमारेषा पार. डॉन यांना मागे यासाठी घेतलं होतं. शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 16. आता 10 चेंडू मध्ये करायचे आहेत विजयासाठी 27 धावा. जय सुर्वे यांनी या डावामध्ये चांगली फलंदाजी केली. यासाठी त्यांनी डॉनला मागे घेतलं होतं परंतु डॉन ज्या दिशेला उभे होते त्यांच्या आवाक्या बाहेर. 10 मध्ये 27. दहा बॉल 27. चला मॅच चालू ठेवा. कुंभारगणी डांगरेकर चांगली सुरुवात झाली. 2 षटकांच्या खेळांती एकही गडी बाद झाला नाहीये. 10 धावा 16 धावा धावफलकावर. राजे ग्रुप रांजणी श्री चौनेश्वर स्पोर्ट्स गवडी आपण सज्ज राहायचंय. विजयी संघाबरोबर आपला सामना असेल लक्षात घ्या. सळवे 11 सळवे कडवे बुद्रुक हा संघ मात्र 2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. चला मॅच चालू ठेवा. 10 मध्ये 27. कोणावर विश्वास दाखवला जातो हे पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील यांच्यावर मात्र विश्वास दाखवलाय. दहा 27. पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. बुंद्यात टाकलेला चेंडू वेगवान डॉट बॉल. प्रभावित करणारा चेंडू पहिलाच संदीप यांचा पाहायला मिळतोय. स्वप्नील यांच्यावर विश्वास दाखवल्याने तो मात्र विश्वासार्थ ठरवावा लागेल. आता 9 मध्ये करायचे 27 धावा. हा देखील विकेट करण्याचा प्रयत्न. फुटबॉल चांगला प्रात्यक्षिक. संदीप वलांगडे यष्टींच्या मागे यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव आली नाहीये. करण सुर्वे धावांसाठी संघर्ष करत असताना आता मात्र जयेश त्यांचे बंधू गेले. त्यांना कानमंत्र दिलाय कारण मैत्री ग्रुप जावली रबर बॉल प्रीमियर लीग. जयेश सुर्वे यांनी चांगली गाजवली होती. बॅटिंग मात्र तिथे चांगली झाली होती त्या गोटिवलीच्या मैदानामध्ये. आता या RSA गोटिवलीचं वेगळं मैदान आहे. इथे धावा कराव्या लागतील. खोदून काढण्याचा प्रयत्न. हा देखील परफेक्ट यॉर्कर. बॅटच्या बॉटमला लागतोय. 1 धाव गोशंकी क्षेत्रामध्ये. पहिल्या 3 चेंडूवर स्वप्नील यांनी अवघी 1 धाव खर्च केली आहे. 17 धावा. 43 पाठलाग करते टीम कुंभारगणी डांगरेकर. 7 मध्ये आता करायचे आहेत 26 रन्स टू विन. बिग हिट. लेंथ बॉल पिक केलाय. हवेत खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहील. करण यांच्या बॅटमधून 6 रन. बॉस चषक येतोय. धमाका. मोठा फटका षटकार. परफेक्ट टायमिंग. हाय बॅकलिफ्ट बॅट स्विंग. 4 वेळेला त्यांनी चेंडू खेळला. टायमिंग मात्र उत्कृष्ट दर्जाचं राहिलं होतं आणि या षटकाराने 23 धावा धावफलकावर. 2 क्षेत्ररक्षक तैनात होते. डीप मिड विकेट. काऊ कॉर्नरला संतोष मगदुम आनंदा मगदुम दोघांच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. या षटकाराने मात्र कमबॅक करत असताना 1 टू गो. शेवटचा चेंडू देखील ऑन साइडला वळवलाय. फाईन लेगला चेंडू मार्गस्थ होईल. रस्त्यावर 1 धाव प्राप्त होते. एक सिंगल धाव आले. शेवटच्या चेंडूवर 24 धावा धावफलकावर. आता 5 चेंडू मध्ये करायचे आहेत विजयासाठी 19. 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे. कुंभारगणी डांगरेकर या टीमला 5 चेंडू 19 ची गरज.
5 मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. अरे 5 मध्ये 19 धावांची गरज असताना विनोद पाटील डॉन यांच्यावर विश्वास दाखवलाय. पेन टू द 11 करण जोशीचे एक अनुभवी खेळाडू आहेत. 5 मध्ये 19, 3 मोठे फटके हवेत. एका बाजूला जय सुर्वे करण सुर्वे ही जोडी आहे, दुसऱ्या बाजूला विनोद. पहिला चेंडू खाटी काढली आहे, त्रिफळा उद्ध्वस्त केला. डॉन यांची दादागिरी पाहायला मिळते. विकेटचं पतन. पहिला धक्का कुंभार गणी डांगरेकर या टीमला. 4-19 ची मॅच. अनुभव हा तुमचा सर्वोत्तम गुरु असतो, परंतु तो गुरुदक्षिणा अपार घेतो आणि ती मात्र गुरुदक्षिणा तुम्हाला द्यावी लागते. अनेक वर्ष मैदानावरती तुम्ही क्रिकेटचा खेळ खेळता, अनेक उन्हाळी पावसाळी बघता, अनेक संघांच्या विरोधात तुम्ही खेळता आणि त्यानंतर तुम्हाला हा मिळतो तो अनुभव असतो. 4 मध्ये आता 19 करायचे आहेत. एका मोठ्या फटक्याने या मॅचचं गणित बदललं जाईल. मॅच मध्ये येऊ शकते टीम कुंभार गणी डांगरेकर. तो मोठा फटका हवा आहे आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगले 4 चेंडू हाताळायचे आहेत विनोद पाटील डॉन यांना. एक रंगतदार लढत आपल्याला इथून अपेक्षित आहे. 4-19. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. मोठ्या फटक्याची आवश्यकता असताना चेंडू सीमारेषा पार. टीम कुंभार गणी डांगरेकर साठी येतोय. मोठा फटका किरण यांच्या बॅटमधून सारन. षटकार. 3-13. विकी आलेत आणि विकीच्या बॅटमधून 6 धावा आल्यात म्हणजे 3-13. इथून 3-13 कोणाचे वाचतील हे पाहायचंय. डॉन यांना कमबॅक करावं लागेल. 3 मध्ये करायचे 13 धावा. 2 मोठे फटके आवश्यक आहेत इथून. इथे मात्र पहा षटकानंतर कमबॅक करता असताना दांडी केले गुल. डॉन ठरतात पॉवरफुल. काठी काढली. 2-13चं समीकरण. ट्वेंटी मान्सून ब्लास्ट गोटिवलीचं ते मैदान डॉन यांनी पकडलेला तो एका ती जेल. तिथून ते व्हिडिओ व्हायरल झाली आणि त्यानंतर चर्चेमध्ये आलं हे नाव विनोद पाटील डॉन. राजे ग्रुप रांजणी श्री चौनेश्वर स्पोर्ट्स गवडी अजिंक्य बेलोशे विनंती करेन या आपण टॉस साठी. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. ओमकार 2 मध्ये 13ची गरज. 2 चांगले चेंडू हाताळायचे आहेत. कंपल्सरी चेस लक्षात घ्या. जर इथून एक अवांतर आला तर मॅच मध्ये कमबॅक करू शकते कुंभार गणी डांगरेकर. 2 चांगले चेंडू हाताळायचे आहेत. 2 मध्ये 13 डॉन. हा चेंडू पायावर टाकला जातोय. फ्लिक करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा मानस आहे. 1 धाव मात्र प्राप्त केली आणि सामना खुला झालाय. पेन टू द 11 करण जोशी मुटकलवाडी या टीम साठी 1 मध्ये आता 12 धावांचं अशक्य आव्हान. एस अजिंक्य बेलोशे या टॉस साठी विजयी संघ. आता मात्र सामन्याची औपचारिकता शेष. 1 मध्ये 12 सामना होता कुठे, सामना आला कुठे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. पावसाळी रबर बॉलचा थरार. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आलाय जरूर. प्रयत्न पडतील अपुरे. धावा 6 प्राप्त होतील परंतु या पराभवातील अंतर कमी करणार असेल आणि सामना मात्र जिंकला आहे. अर्थातच पिंटू दादा 11 करण जोशी मुटकलवाडी या टीमने अभिनंदन. हार्ड लक बॅड लक कुंभार गणी डांगरेकर. तुम्ही खेळ देखील चांगला केलात परंतु काही चुका झाल्या. चला टॉस साठी या. प्रवीण दादा टॉस साठी यायचं. नेक्स्ट मॅच 3 षटकांची